सन्मान महाराष्ट्र, नातं महाराष्ट्राचं, देणं मराठीचं। चला पाहू आजच्या काही ठळक घडामोडी। करमाळा येथे कमला भवानी बहुउद्देशीय संस्थेमार्फत योग वर्ग सुरू असून मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक बाळासाहेब नरारे हे सर्वांना मोफत योगा शिकवत आहेत। यामध्ये प्राणायाम, सूर्यनमस्कार घेण्यात येत असून करमाळा शहरातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। पुरुष महिलांचा सहभाग असून 40 लोक रोज पहाटे 5 ते 6:30 या वेळेत योगासाठी येत आहेत। दैनंदिन ताणतणावातून मुक्तता व्हावी व प्रत्येक जण धावपळीमुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ देत नाही, हे पाहून समाजसेवा म्हणून योग वर्ग सुरू करण्याचे ठरवले। यासाठी प्राथमिक शिक्षक यांचे विशेष सहकार्य मिळत आहे। अंबड जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत करमाळ्यातील प्राध्यापक नरारे यांच्या मार्गदर्शनाखाली 40 योग साधकांनी सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले। त्याची दखल घेऊन प्राध्यापक नरारे यांना राज्यस्तरीय योग शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला। यावेळी बाळासाहेब देशमाने, अशोक बर्डे, निशांत खारगे, प्राध्यापक यादव, डॉक्टर अनारसे, संतोष पोतदार, मंजू देवी, रेश्मा जाधव, बोकन, शिवकन्या नरारे, सुवर्णा महामुनी, रोहिणी चव्हाण उपस्थित होते। योग वर्गामुळे शहरवासियातून प्राध्यापक नरारे यांचे कौतुक होत आहे। करो योग रहो निरोग या उक्तीप्रमाणे आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वेसर्वा करमाळा तालुका आणि सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक श्री बाळासाहेब नरारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज या ठिकाणी बरोबर सकाळी पहाटे 5 वाजता आदरणीय नरारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम, योगा आणि वॉर्मअप घेतला जातो। यामुळे असं होते की प्रत्येकाला वाटतं की आपण निरोगी असावं, आपलं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य चांगलं असावं, यासाठी माणूस वेळ काढत नाही। परंतु नरारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नरारे सर बरोबर 4:30 वाजता आपल्या प्रत्येक साधकाला, योग साधकाला बरोबर फोन करतात आणि बरोबर 5 वाजता या ठिकाणी बोलवून घेतात आणि बरोबर 5 वाजता ते योगाला, प्राणायामाला सुरुवात करतात। यामुळे असं होतं की आमची एक टीम झालेली आहे। या टीममुळे आमचं एक मानसिक स्थैर्य, शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं व्हायला सुरुवात झालेली आहे। ज्यांना काही साधे आजार आहेत, हे आजारसुद्धा बरे होत आहेत प्राणायाम केल्यामुळे किंवा योग केल्यामुळे। सर्वांचं आरोग्य या ठिकाणी चांगलं होतं आहे। आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आम्हाला असे आमचे गुरु नरारे सर मिळले आणि त्यांनी आमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं केलेलं आहे। जय गुरुदेव। जय गुरुदेव। मी बाळासाहेब नरारे गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी योगा आणि प्राणायाम याचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे। याच्यामध्ये मूळ मुद्दा असा होता की मला असं वाटत होतं नेहमी की आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य व्हावं। संगीत तर आहेच, त्याच्याबरोबर योगा आणि प्राणायाम याचाही आपल्या तालुक्यातील जनतेला, लोकांना त्याचा उपयोग व्हावा आणि प्रत्येकाचं आरोग्य सुंदर आणि निरोगी राहावं। तर त्या उद्देशानं मी गेल्या वर्ष होऊन गेलं या सुरू करून 1.5 वर्षापासून या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। तर प्रतिसाद अत्यंत चांगला, आपले शिक्षक लोक असतील किंवा इतर बाकीचेही लोक या ठिकाणी, महिला वर्ग असतील आणि पुरुष वर्ग, असे दोन्हीचंही आपण योगा आणि प्राणायाम या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचा रिझल्ट अगदी 100% या ठिकाणी मिळतो आहे। मला त्याचा खूप अभिमान वाटतो की सकाळी बरोबर 4:30 वाजता मी फोन केल्यानंतर बरोबर 5 वाजता सगळे जवळजवळ 20 ते 30 आपले साधक या ठिकाणी उपस्थित राहून आपलं दररोजची क्रिया, योग आणि प्राणायाम करतात आणि त्यांचं आरोग्य सुंदर त्यामुळे राहतं। त्याचा खरोखरच मला छान आणि आनंद होतो आहे।